एंट्री अच्छी है लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैजुअल है। कैजुअल का हाय गुड मॉर्निंग, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये। एडिटिंग आता केली आहे, 10 वाजले ते थंबनेल एडिट करायचं राहिले तेवढे एडिट करतो आणि व्हिडिओ अपलोड करतो। आत्ताच पिल्ल्या गेला दवाखान्यात वहिनीसोबत आणि भावना सुद्धा नेले दवाखान्यात। महिन्याला जायला लागतं। मी आज घरीच आहे, आज थोडा वेळ लिहायचं काम करायचं आहे कारण की काल दिवसभरामध्ये काय लिहिणं झालंच नाही। लेट आलो, यायला लेट झाला, खूप दमलो आणि आज उठायला उशीर झाला। मेन म्हणजे 8:30 वाजता उठलो मी, त्याच्या पुढे उरकलो, व्हिडिओ एडिट केला। आता थंबनेल एडिट करायचं नंतर अपलोड करायचं। 2 hours later. वाजले त्या इलेक्ट्रॉनिक्सची प्रॅक्टिकल लिहित बसलो होतो, व्हिडिओ अपलोडला लावून। आत्ताशी व्हिडिओ अपलोड झाला आहे पूर्णपणे आणि ते लिहिले ते आता पिना मारून घेतोय, नक्की कुठले चेक झाले ते बघतोय। त्याला समजून झाले चेक करायला पाहिजे म्हणजे लावायचं आहे आणि उद्या चेक करून घेतलं पाहिजे सगळं। आणि मॅथमॅटिक्ससुद्धा चेक केलं पाहिजे लवकर लवकर। आज लिहितो होईल तेवढे, उद्या चेक करून घेतो। स्टॅटिस्टिक्सचं लिहायचं आहे, ते पण पटापट काय लिहायला होणं झालं। स्टॅटिस्टिक्सचं आहे ते खूपच मोठं आहे आणि पेन्सिल लिहायचं आहे, त्याला एवढा टाईम लागतोय ना, एकच पूर्ण होऊन झालं 1 तासामध्ये। पेन्सिलनं आकायला लागते ती। 1:30 वाजून गेले तर नाही, आता शेट करून घेतो लगेच इलेक्ट्रॉनिक्स, नंतर लिहायला बघ, थोडा रेस्ट घेतो, नंतर लिहायला चालू करतो दुसरं। 1 hour later. 2:45 वाजले तर आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स झालेले प्रॅक्टिकल A to Z लिहिले ते। आत्ता त्याचं ग्राफ काढायचं ते रात्री काढतो। आता थोडा थकवा झाला, थोड्या टायमिंगनं मॅथमॅटिक्सचं लिहायला चालू करतो 3 वाजता। तो पण थोडा रेस्ट घेतो, चालतो, पाय दुखायला लागलं एका जागी बसून। 3 hours later. कंबर दुखायला लागल्या, अंग दुखायला लागलं अजून, काल दुखत होतं। आज दिवसभर लिहित बसलो होतो। इलेक्ट्रॉनिक्सचं प्रॅक्टिकल पूर्ण केलं सगळे, मॅथमॅटिक्सचे पण मागचे जेवढे दिले होते सरांनी तेवढे पूर्ण केले ते, आणि नवीन दिले होते सरांनी 3 ते अजून बाकी आहे ते लिहायचे। ते लिहायचं म्हटलं आता उद्या चेक करून घेऊ जेवढं लिहिलं तेवढं। आणि ग्राफ राहिले ती इलेक्ट्रॉनिक्सचं, ती काढायचं ते झालं। आणि स्टॅटिस्टिक्स पण लिहायचं राहिले, ती काय लवकर उरकत नाही, म्हटलं अगोदर जेवढं पटापट उरकता येईल तेवढं अगोदर पूर्ण करू आणि चेक करून घेऊ, नंतर स्टॅटिस्टिक्सचं मागं ठेवलेलं। आज दिवसभर तर माझा घरीच गेला लिहिण्यामध्येच। अय्यो कंबर दुखते अजून लय। आणि शिवाजी महाराजांची जयंती आहे, गावामध्ये आहे तयारी, मी काय तिकडे गेलोच नाही बघायला। काय लिहित बसलो होती, म्हणलं लिहायचं पहिल्यांदा उरकूया आणि उद्याचा अभ्यास थोडा करायचा आहे। टेस्ट आहे मॅथमॅटिक्सची फर्स्ट युनिटची। नदीला आलो, पाय दुखायला लागलं एका जागी बसून बसून, पाय कंबर चालू नाही म्हटलं नदीकडून असंच। त्याकडे जायचं बघायला, नाही तर दिवसभर तर लिहायला गेला, जरा जातो माघारी असंच। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा कार्यक्रम चालू आहे आता स्टेजवर। आता मी घरामध्ये चाललो होतो, घरातले सगळे गेले ते, आबा मम्मी दीदी, म्हणून थांबतो। मग आजी म्हणली जाऊ नका प्रीतम, थांबता डीजेचा आवाज येतो, ती आजी म्हणली की थांब प्रीतम तू जाऊ नको कुठे, थांब माझ्यापाशी। मग 8:15 वाजले तर जेवण करायचं आहे मला, आता जेवण करतो, नंतर थोडा अभ्यास करायचा। उद्या टेस्ट आहे मॅथमॅटिक्स, सगळं लिहून तरी चालेल ते, आता टेस्ट अभ्यास करायला पाहिजे। डीजेसुद्धा आवाज येतोय आणि काही व्हिडिओ भेटले तर मी टाकेल सुद्धा यूट्यूबवर, त्याच्या पुढे मित्रांकडून घेईन किंवा कोणी ठेवले असले त्यांच्याकडून घेईन।
गावाला मला रिप्रेझेंट करायचं आहे. गावामध्ये काय चाललं ते मला दाखवायचं आहे की ब्लॉगिंग थ्रू म्हणजे हे मेमरी यूट्यूबद्वारे सेव्ह होणार आणि पुन्हा कधीही पण पाहू शकणार आणि प्रत्येकजण पाहू शकणार. मी जेवण करतो, नंतर भेटू जरा. A few moments later. इलेक्ट्रॉनिकचे जे ग्राफ होते ते पूर्ण केले. ते उद्या चेक करायला येईल. म्हटलं आता मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचा होता, ग्राफ थेअरीवरचा. ती उद्या सकाळी करू म्हटलं तर 10 वाजले. ते माझं झोपण्याचं टायमिंग झालं. उद्या लवकर उठायचं अभ्यास करण्यासाठी आणि व्यायामसुद्धा करायचा थोडं उठून. आणि आजचा व्लॉग इथे संपतोय. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. बाय.